व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. सर्वांचं स्वागत आहे. थर्सडे नाईट मेडिटेशन मध्ये गुरुवारचं विशेष साधना, विशेष ध्यान साधना, इन्व्होकेशन ऑफ डिव्हाइन मास्टर्स. आजचा दिवस सुद्धा फार छान आहे. दत्तगुरूंची कृपा आहे. आणि योगायोगाने दिवस सुद्धा गुरुवार आहे. तर आजच्या पेक्षा डिव्हाइन मास्टर्स ला इन्व्होक करणे, त्यांचं आवाहन करणे, त्यांचं आशीर्वाद प्राप्त करणे, गुरुतत्वासोबत जोडून घेणे, गुरुतत्वाला शरण जाणे, गुरुकृपेला पात्र बनणे, गुरुतत्वाला समजणे, गुरुत्वाला जीवनात उतरवणे, यापेक्षा सुंदर आणि छान दिवस आणि हा योग येणे नाही. आजच्या दिवशी खरं तर गुरुचं इतकं चिंतन करणे आवश्यक आहे की का बरं गुरु आपल्या जीवनामध्ये इतकं महत्व ठेवतात. का बरं इतकं महत्व ठेवतात? असं काय आहे त्या गुरु शब्दामध्ये, गुरु नावाच्या व्यक्तीमध्ये, की गुरुत्व धारण केलेल्या तत्वमध्ये असं नेमकं काय आहे ज्याच्यासाठी आपले शास्त्र, आपले ग्रंथ, आपले वेद, आपले पुराण, आपल्या कथा, गुरु शिष्य परंपरा सगळेचे सगळे एकमतानं त्या गुरुत्वाच्या प्रती, त्या गुरु कृपेच्या प्रती इतके जास्त आपण असं म्हणू बाध्य किंवा खूप जास्त फोकस पण म्हणू शकतो आपण. खूप जास्त फोकस आहे. कशासाठी? नेमकं गुरु असं काय करते आपल्या जीवनामध्ये की त्यांना इतकी व्हॅल्यू द्यावं लागते? नेमका असा कोणता चमत्कार करतात गुरु की त्यांचा इतका उदो उदो करावं लागते? असं काय कायापालट करतात की त्यांच्या चरण धुवून, जे पाणी ज्याला चरणामृत म्हणतो आपण, ते सुद्धा ग्रहण करणे आपण स्वीकार करतो? असे कोणते दुःख आपल्या जीवनातून ते हरण करतात की त्यांनी दिलेला मार, त्यांनी जर अपशब्द जरी बोलले तरी पण आपण त्याला हसत हसत स्वीकार करतो? नेमकं गुरु काय करते? ते गुरु
नेमकं बनलं कोणत्या तत्वापासून आहे, त्यांची पात्रता काय आहे, त्यांची क्षमता काय आहे, त्यांची विचार करण्याची प्रणाली काय आहे, त्यांचं आंतरिक स्वरूप काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीला समजण्यासाठी आपण गुरुवार स्पेशल, गुरुवारच्या दिवशी विशेष इन्व्होकेशन ऑफ डिवाइन मास्टर्स हे एक सिरीज म्हणू शकतो आपण, जे सुरू केलेली आहे, ज्यामध्ये प्रत्येक गुरुवारी, प्रत्येक म्हणजे महिन्यातून 2 गुरुवार, मी गुरु ह्या विषयावर चर्चा करणार आहे. इन्व्होकेशन ऑफ डिवाइन मास्टर्स, गुरु साधना, गुरुचं ध्यान, गुरु मंत्र साधना, अलग अलग प्रकारचं मी टेक्निक्स म्हणा किंवा साधना पद्धती वापरणार आहे, ज्याच्याद्वारे हळूहळू का होईना, थोडं थोडं करता करता आपण त्या गुरु तत्वाला समजणे सुरू करू. कारण की विषय हा आहे, जोपर्यंत आपल्या ह्या बुद्धीमध्ये ते बी आपण पेरत नाही, तोपर्यंत त्याचं झाड मोठं होत नाही. आणि मॅनिफेस्टेशनचा एक नियम आहे. नियम हा आहे, तुम्ही काय बघता, काय ऐकता, काय बोलता, काय स्मेल करता, काय टच करता, याच्याद्वारे तुमचा आंतरिक म्हणजे बाह्य प्रणाली आणि अंतर प्रणाली, तुमची आंतरिक व्यवस्था कशी कार्य करत आहे ते कळते. पण मॅक्सिमम टाइम या 5ही इंद्रियापैकी कोणतं इंद्रिय असं आहे ते सगळ्यात जास्त कार्य करते, ते आहे तुमचे कान. तुम्ही काय बघता आणि काय ऐकता, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट. बघणे सुद्धा एक वेळा आपण साईडला करून टाकू, पण कान अशी गोष्ट आहे ती बरोबर ऐकते. मी माझ्या रूम मध्ये बसून आहे, पण आजूबाजूच्या रूम मध्ये काय सुरू आहे माझं कान बरोबर ऐकते. मी कितीही शांतता करून इथे बसलेलो आहे, पण जर बाजूच्या रूम मध्ये कोणी बोललं, टीव्हीचा आवाज जास्त झाला, कुत्रं भुकलं, काही झालं, ह्या माईक मधून तुमचे कान त्या गोष्टीला बरोबर ऐकते. म्हणजे कानाची क्षमता इतकी जास्त आहे की त्याचा प्रभाव थेट आपल्या मस्तिष्क मध्ये होते. म्हणून गुरुमंत्र जेव्हा दिला जाते, लिहून नाही दिला जात, स्पर्श करून नाही दिला जात, डायरेक्ट कानात दिल्या जाते. कारण की कान थेट तुमच्या मस्तिष्क सोबत कनेक्ट करते, डायरेक्ट मस्तिष्क सोबत. आणि या कानाद्वारे आपण नेमकं काय ऐकतो दिवसभर, तुम्ही बोला नका बोलू, तुम्ही वाईट बघा नका बोलू, नका बघू, पण कान अशी गोष्ट आहे ना, ज्याला बंद नाही करता येत. डोळे बंद करता येईल, ओठ बंद करता येईल, कान कसे बंद कराल तुम्ही? एक वेळचं नाकावर कपडा ठेवून वाईट दुर्गंधी सुद्धा आपण थांबवू शकतो थोडा वेळ. याचा काय करा, कितीही बोडे कुचकले तरी आवाज जातेच. म्हणजे सगळ्यात जास्त जर आपण कोणतं तत्व ग्रहण करतो ते म्हणजे कान. आणि तुम्ही सर्वांनी स्वतः स्वतःच्या जीवनामध्ये एक गोष्ट छातीवर हात ठेवून सांगा की तुम्ही मॅक्सिमम टाइम सकाळपासून तर रात्रपर्यंत किती पॉझिटिव्ह वर्ड्स स्वतःच्या तोंडातून
परिवारातल्या जेवढे सदस्य आहेत त्यांच्या तोंडातून, घराबाहेर निघाल्यानंतर लोकांच्या तोंडून, जॉब बिझनेस मधून, सोसायटी मधून, रिलेटिव्ह मधून, मित्रांमधून, कलिग्स मधून, कुठून कुठून तुम्ही एकदम सुंदर, पवित्र, पॉझिटिव्ह, हायली एनर्जेटिक, हाय व्हायब्रेशन, पॉवरफुल असे वर्ड्स तुम्ही सतत ऐकत आहे सांगा? बिलकुल नाही. खूप कमी चान्स आहे. जर कोणी एखादा व्यक्ती स्वतः चांगल्या मार्गावर चालत असेल तर त्याच्या घरी मे बी तसं वातावरण राहू शकते, पण त्या वातावरणात सुद्धा क्वालिटी ऑफ टॉक हा खूप कमी आहे. मे बी तुम्ही भांडत नाही, तुम्ही वाईट शब्द वापरत नाही, चांगलं बोलता, चांगलं वागता, पण क्वालिटी ऑफ टॉक कुठं आहे? तुमच्या बोलण्यामध्ये काय ते शब्द आहेत का जे तुमच्या मन मस्तिष्क चेतनेवर प्रभाव टाकू शकते? तर नाही, तेवढ्याही लेवलचं आपण काही बोलत नाही. मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही सगळेजण माझ्यासोबत कनेक्ट होत आहे, तर माझं एक कर्तव्य बनते की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होता, तुमच्या कानात बीज रूपात मी असे शब्द, असे थॉट, अशी प्रोसेसिंग इनबिल्ड करून दिली असली पाहिजे की हळूहळू हळूहळू वेळ जसा येईल, जसं जसं त्याला खत पाणी मिळेल, त्या शब्दांचं सुंदर झाड, वृक्ष निर्माण होण्याची सुरुवात होऊन जाईल. आणि जेव्हा त्याला फळं फुलं लागणं सुरू होईल, तुम्हालाच कळणं सुरू होऊन जाईल की तुमच्या जीवनामध्ये किती जास्त व्हॅल्यू ऍड झालेली आहे आणि तुमची चेतना, तुमची मन, वचन, काया किती बदललेली आहे. हे जे क्लासेस चालत आहे ना, हे क्लासेस दुसरं काही नसून तुमच्या, माझ्या आत्म्याची भूक जी आहे ना, त्याला पोषित करण्याचं काम करत आहे. जर इतकं सर्वोच्च स्तरावर आपण पोहोचलो असतो, आपल्याला कोणाचीच गरज नसती पडली. पण सगळं काही असून सुद्धा जर कोणाची गरज पडत आहे, म्हणजे अंतरमध्ये काहीतरी असं आहे ज्याचा आपण शोध घेत आहोत. आणि ते शोध घेत असताना आपण सदैव बेचैन असतो की सगळं काही प्राप्त असून सुद्धा काहीतरी कमी आहे. ती भूक शरीराची नाही आहे, मनाची नाही आहे, विचारांची नाही आहे, पैशाची नाही आहे, स्टेटस, मान सन्मान कशाचीच नाही, ती आत्म्याची भूक आहे. कुठंतरी शांती, प्रेम, करुणा, प्रकाश याची कमतरता आहे. ते जेव्हा प्राप्त होते तेव्हा व्यक्ती आपोआपच त्या तत्वासोबत कनेक्ट होते. आणि जेव्हा त्या तत्वासोबत कनेक्ट होते आणि जेव्हा तो व्यक्ती हे बघते की ह्या पर्टिक्युलर व्यक्तीकडून माझ्याकडे सतत काहीतरी विशेष मार्गदर्शन, काहीतरी विशेष वस्तू, काहीतरी माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत आहे, तर त्या व्यक्तीच्या प्रती तुमची भावना बदलते. एक रिस्पेक्ट, एक माणुसकीचे शब्द, एक सर्वोच्च भाव त्या व्यक्तीप्रती निर्माण होणं सुरू होते. आणि हळूहळू 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 तो व्यक्ती तुमच्या जीवनात इतकं विशेष स्थान प्राप्त करते की त्या व्यक्तीच्या गायडन्स समोर, नॉलेज समोर, बोलण्यासमोर आपल्याला असं फील होणं सुरू होऊन जाते की एक टीचर आणि स्टुडंट हा भेद निर्माण होणं सुरू होऊन जाते. ही भावना निर्माण होते की हा व्यक्ती कोणीतरी एक शिक्षक रूपात आहे आणि मी कुठंतरी एक विद्यार्थीच्या रूपात आहोत. त्याच भावना जेव्हा आणखी आध्यात्मिक रूपात प्रगट होते, तर तोच व्यक्ती गुरु रूपात तुमच्या समोर येते आणि तुम्ही शिष्य रूपात त्याच्या समोर येता. आणि इथूनच सुरू होते गुरु ला धारण करण्याची क्रिया. का बरं गुरु आपल्या जीवनामध्ये इतके जास्त इम्पॉर्टंट आहे?
गुरु कोण आहे? गुकारश्च अंधकारस्तु रुकारसः तन निरोधकृत अंधकार विनाशिवात्व गुरुरित्य अभिधीयते. अर्थ आहे, गु अक्षरचा अर्थ अंधकार, रूचा अर्थ समाप्त करणारा. म्हणजे गुरुला आपण अशा रूपात बघतो जो आपल्या अंधकाराला, अज्ञानरूपी अंधकाराला नष्ट करते. गुकारश्च गुणातीतो रूपातीतो रुकारकः गुण रूप विकसनत्वदः गुरुरित्य अभिधीयते. गु अक्षराचा तात्पर्य आहे सत्व रज तम तीनही गुणांच्या पलीकडे. रु अक्षराचा अर्थ आहे ह्या सर्व गुणांद्वारे जे प्राप्त झालेलं रूप आहे त्या रूपाच्या पलीकडली स्थिती जो दाखवते तो गुरु. गुकारः प्रथमो वर्णो मायादि गुणभासकः रुकारोस्ति परब्रह्म माया भ्रांती विमोचकम. गु अक्षर माया ह्या गुणाचं वर्णन करतात, तर रु अक्षर परब्रह्म जे मायाला दूर करते, म्हणजे अज्ञान रूपी अंधकारातून दूर करणारा. नाम रूप गुण ह्या संसारिक रूपा पलीकडे मार्गदर्शन करणारा आणि माया चे जे आवरण आपल्यावर आहे त्याचे सूक्ष्म प्रभावापासून दूर करणारा हे गुरुचं प्रशंसा करताना केलेलं वर्णन आहे. गुरु आपल्या जीवनामध्ये काय व्हॅल्यू ऍड करते, तर गुरु आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा तत्व आहे. संसारातील माया रूपात गुंतवून न ठेवता प्रकाशाकडे, मुक्तीकडे नेणारा आहे. जीवनामध्ये जे अज्ञान रूपी अंधकार आहे त्याला ज्ञान रूपी प्रकाशात पलटवणारा आहे. अलग अलग ज्या भ्रांती निर्माण होऊन राहिला त्या भ्रांतीमधून बाहेर काढणार आहे. आणि ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये प्रकाश सुरू होऊन जाते, ज्ञान येणं सुरू होऊन जाते, मार्गदर्शन मिळणे सुरू होऊन जाते, त्यावेळेस आपलं जीवन परिवर्तित होणं सुरू होते. आणि जेव्हा हे जीवन परिवर्तित होते, हे परिवर्तन आणून देणारा जो व्यक्ती आहे त्याला आपण गुरु म्हणून धारण करतो. आणि कृपा याच्यासाठी म्हणतो की माझ्यामुळे जर झालं असतं तर आतापर्यंत मी माझं जीवन बदलून टाकलं असतं. पण माझ्यामुळे न होता कोणत्यातरी दुसऱ्या व्यक्तीच्या परिश्रमाने म्हणा, आशीर्वादाने म्हणा, किंवा त्याच्या प्रभुत्वाने म्हणा, आकर्षणाने म्हणा, त्याच्या गुणाने म्हणा, त्याच्या ऊर्जेने म्हणा, माझ्या जीवनात जर परिवर्तन येत आहे तर ते एक प्रकारे कृपा आहे माझ्यावर. आणि ती कृपा तोच करू शकते जो माझ्या प्रती समर्पित आहे, मला माझ्या उच्चतम स्वरूपासोबत भेट करून देण्यासाठी. अंधारात भरकटणाऱ्या व्यक्तीला प्रकाश दाखवून बाहेर काढण्यासाठी, अज्ञान रूपी अंधकारात गेलेल्या व्यक्तीला प्रकाश रूप देऊन सज्ञान करण्यासाठी, नाम रूप गुणात संसारिक गुणधर्मात फसलेल्या व्यक्तीला परब्रह्म स्वरूप दाखवून या मायेतून
बाहेर काढून मुक्तीच्या रस्त्यावर घेऊन जाण्यासाठी. आणि म्हणून त्याच्याद्वारे मिळणाऱ्या प्रत्येक शब्दाला त्याचा आशीर्वाद मानून जेव्हा आपण धारण करतो तेव्हा त्याला आपण गुरुकृपा म्हणतो. आणि हे गुण जो जो व्यक्ती धारण करून आहे त्यालाच आपण गुरु तत्व म्हणतो. हे तत्व धारण करून जो आहे तो गुरु रूपात आहे. मग हा कोणीही राहू शकते, कोणीही. गुरुचा अर्थ बिलकुल हा नाही आहे व्यक्ती रूपात आहे. कोणीही ज्या घटनेद्वारे, ज्या गोष्टीद्वारे, ज्या परिस्थितीद्वारे, ज्या व्यक्तीद्वारे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळत आहे, संकटात फसलेल्या स्थितीत मार्ग मिळत आहे, ते प्रत्येक तत्व गुरुरूप आहे. आणि हेच दत्तात्रय प्रभू त्यांच्या जीवनातून आपल्याला सांगतात. कण कण त्यांचं गुरु आहे. बोलण्यासाठीच 24 गुरु आहे, ते फक्त वर्णन करताना त्यांनी सांगितलं. पण त्याच्यातून त्यांना बोलायचं काय आहे की तुम्हीच लोक सुद्धा 24 गुरु करा? नाही. त्यांना हे म्हणायचं आहे की जी जी वस्तू माझ्या उत्थानासाठी, माझ्या प्रगतीसाठी, मला भ्रमातून बाहेर काढण्यासाठी, अंधारातून प्रकाशात घेऊन जाण्यासाठी, या संसारात फसवलेल्या चित्ताला मुक्तीच्या रस्त्यावर घेऊन जाण्यासाठी मला मार्गदर्शन करताय ते प्रत्येक तत्व माझ्यासाठी गुरु आहे. मग ती जमीन सुद्धा गुरु आहे, पाणी सुद्धा गुरु आहे, हवा सुद्धा गुरु आहे, आकाश सुद्धा गुरु आहे, अग्नी सुद्धा गुरु आहे, पशु पक्षी सुद्धा गुरु आहे, झाडं झुडपं सुद्धा गुरु आहे. प्रत्येक वर्णाचा व्यक्ती सुद्धा गुरु आहे. एक लहानसं लेकरू सुद्धा गुरु आहे, म्हातारा माणूस सुद्धा गुरु आहे, दगड सुद्धा गुरु आहे, किडा कीट पतंग सुद्धा गुरु आहे, एक कपडा सुद्धा गुरु आहे, एक झाडू सुद्धा गुरु आहे. असं जगातलं कोणतंच तत्व नाही जे दत्तात्रय प्रभूच्या नजरेमध्ये गुरुतत्व धारण करून नाही आहे. आणि आपल्याला सुद्धा आजच्या ह्या दिवसावर हेच शिकणे आहे की गुरु कोणी एक व्यक्ती नसून परंपरागत रूप धारण केलेलं कोणी महाराज नसून, खूप सारं ज्ञान धारण केलेलं पंडित नसून, खूप ज्ञान धारण केलेला ज्ञानी पुरुष नसून, जो तुम्हाला तुमच्या भ्रमातून बाहेर काढते, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते, ज्ञान दूर करून अज्ञान दूर करून तुम्हाला ज्ञान देते, मायेच्या बंधनातून मुक्त करून मुक्तीचा प्रवास तुमच्या जीवनात निर्माण करते किंवा प्रकाशित करते. हे सगळे तत्व गुरु आहे. गुरु कोण, सद्गुरु कोण, ज्ञानी कोण, महाज्ञानी कोण, याच्या चक्करमध्ये पडणे नाही. ज्या दिवशी समस्त सृष्टीला कणाकणाला तुम्ही गुरु रूपात धारण करता, तुमची एक गोष्ट लक्षात येईल की पदोपदी तुमची मदत करणारा कोणीतरी येत आहे. पदोपदी पदोपदी तुम्हाला ज्या नॉलेजची आवश्यकता आहे ती तुम्हाला मिळत आहे. जिथे जिथे सपोर्ट आणि प्रोटेक्शनची गरज आहे ती तुम्हाला मिळत आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली जो प्रश्न तुमच्या आतमध्ये आहे त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुस्तक मधून, न्यूजपेपर मधून, टीव्ही मधून, मोबाईल मधून, मित्र, परिवार, लहान लेकरू, कोणी ना कोणी, कुठून ना कुठून सेम त्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला मिळून राहिलं. मग मला सांगा, हे गुरु कृपा नाहीये तर कोण आहे? हे गुरुच आहे जे तुम्हाला मदत करत आहे. मग नेमका हा गुरु आहे कुठे? हा तुमच्याच आतमध्ये बसलेला गुरु आहे. त्याला फक्त टॅप करण्याची गरज आहे. तो प्रत्येक रूपात तुमची मदत करण्यासाठी तयार असते. आणि त्याच तत्वासोबत थोडंसं जुळून घेण्यासाठी आपण आपलं आजचं मेडिटेशन करणार आहे.
सर्वांनी ताठ सरळ बसा. रिलॅक्स. डीप रिलॅक्स. शांत अवस्थेमध्ये बसा. ज्यांना जिथे शांत स्थिर बसता येईल बसा. रात्रीचा वेळ आहे. पाठीला टेका द्या.